महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध भगवान बुद्धाने प्राप्त केलेला आपला सद्धम्म, धम्मावर आढळलेला पूजनीय व्यक्तिसंघ आणि परमपूज्य डॉ. आंबेडकर यांना सुद्धा पंचांचा नाम तसेच उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक प्राप्त केल्यामुळे तर आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की भगवान बुद्धाच्या मनामध्ये असा विचार आला होता की आपण हा जो धर्म आपल्याला मिळाला आहे हा लोकांना सांगावा की नाही सांगावा, अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये वळलं होतं. आणि हे सांगण्यापेक्षा आपण न सांगलेलं बरं असं पद्धतीने भगवान बुद्धाला वाटत होतो. भगवान बुद्धाला मग हा निष्कर्ष ओढल्यानंतर ब्रह्मसंस्पती आला. त्याने म्हटलं की भगवान बुद्धाला धर्म सांगावं, लोकांना धर्म सांगा, सगळे लोक दुःखी आहेत अशा पद्धतीने म्हणून भगवान बुद्धाला याचना केली आणि भगवान बुद्धाने ती याचना मान्य केली. अशापर्यंत आपण पाहिलं. आता ब्रह्मसंस्पती सुवार्ता जाहीर करतो. हा भगवान बुद्धाने आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यशस्वी झाले हा विचार मनात घेऊन ब्रह्मसंस्पती त्याला अतिशय आनंद झाला. आता भगवान बुद्धाने आपलं विनंती मान्य केले म्हणून ब्रह्मसंस्पतीला काय झाला, आनंद झाला. त्याने भगवान बुद्धाला वंदन केलं आणि त्यांना प्रदक्षिणा घालून त्याच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. आता परत जात असताना तो जगाला घोषित करत होता की हे शुभवार्ता ऐका, आनंद व्यक्त करा की जगातील जे दुःख आहे, दुःखाचे जे मूळ आहे हे भगवान बुद्धाने शोधून काढलेलं आहे आणि त्यातून बाहेर पाडण्याचा मार्गही त्यांना सापडलेला आहे. अशा पद्धतीने त्याने म्हटलं. म्हणून जे दुःखी कष्टी असे जीवन जगत आहेत त्यांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील, युद्ध पीडितात आहेत त्यांना शांती देतील, ज्याचे हृदय विधान झालेले आहे त्यांना धीर खचला आहे त्यांना धीर देतील. अशा पद्धतीने पददलित आहेत त्यांना जुलमाखाली चिरले गेलेले आहेत त्यातून त्यांना आशा व विश्वास निर्माण करतील. अशा पद्धतीने जगातील दुःखग्रस्तांना जीवन जगण्यासाठी झगडणारे, न्यायासाठी तडफडणाऱ्या जीवांनो या शुभवार्ताने आनंदित व्हा. अशा पद्धतीने त्या ब्रह्मसंस्पतीने म्हणत आहे. आणि जखमी झाल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्याचे असे समजा, भुकेल्यांनो आता पोटभर खा, थकलेल्यांनो आता विश्रांती मिळेल असे समजा, कृषिकांनो आपली तहान भागून घ्या, अंधारात तत्पड्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या आणि निरुत्साही जंतू आता हर्षभराईत व्हा. तर भगवान बुद्धाचा हा सिद्धांत उत्कृष्ट प्रेरणादायक आहे आणि प्रयुक्त आहे. अनाथ आहेत त्यांना आपल्या उत्कृष्ट इच्छा निर्माण करण्यासाठी, जे अधपतनाला गेले आहेत त्याचा उद्धार करण्यासाठी अशा उद्धार प्रेरणा देत आहेत. आणि जे पददलित आहेत याच्यासाठी प्रगती पथावर नेण्याचा समतेचा मार्ग सांगणार आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी लोकांना धम्मदेशना देणार आहेत. मग ते जगांना सांगतात की तुम्ही आता आनंदित व्हा, तुम्हाला जे दुःख आहे, जे प्रॉब्लेम आहे ते दुःख दूर होऊन जाईल. अशा पद्धतीने म्हणतात. भगवान बुद्धाचा धम्म हा सदाचरणाची शिकवण देतो आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करायचं ते उद्दिष्ट आहे. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म काय आहे, सदाचाराची शिकवण देतात आणि पृथ्वीवर सदाचाराचं राज्य निर्माण करण्याचा उद्देश त्यांचा आहे. म्हणून त्याचा धर्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य आणि सत्याशिवाय दुसरे काहीही नाही. असा पद्धतीने त्याच्यानंतर धन्य आहे ते भगवान बुद्ध की त्याचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे. म्हणजे अशा पद्धतीने भगवान बुद्ध धन्य आहे, त्याचा धम्मही धन्य आहे, त्याचा मार्गही धन्य आहे. आणि धार्मिक घोडा आता तो धार्मिक बोडसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. म्हणजे जे लोक धार्मिक गोष्टीमध्ये गुंतलेले आहेत अशातूनही त्यांना मुक्त करण्याचा मार्ग आहे. धन्य आहे भगवान बुद्ध की जो मध्यम मार्ग सांगितलाय. म्हणजे भगवान बुद्धाचा मध्यम मार्गही काय आहे, धन्य आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध जे सद्धम्माची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांतीच्या देणाऱ्या निर्वाणाची शिकवण देतात. धन्य आहे भगवान बुद्ध जे मैत्री आणि करुणा आणि मातृभावाची शिकवण देतात, की माणसाला बांधवाची मुक्तता करण्याची सहाभूत होते. अशा पद्धतीने भगवान बुद्ध आहे की त्यांनी त्यांचा मार्ग धन्य आहे, उत्तुक आहे.
त्यांची शिकवण सुद्धा उत्कृष्ट आहे, जे जगामध्ये शांतता निर्माण करते आणि त्यांचा जो मध्यम मार्ग सुद्धा तो काय आहे, धन्य आहे. आणि अशा पद्धतीने त्यांची मैत्री, करुणा, मुदिता आणि मातृभाव हे सुद्धा काय आहे, धन्य. अशा पद्धतीने म्हटलं. आता धम्मदीक्षेचे दोन प्रकार. कोणते दोन प्रकार आहेत? भगवान बुद्धांनी धम्मदीक्षेचे दोन अर्थ सांगितले आहेत, दोन गोष्टी सांगितले, दोन प्रकारचे दिले आहेत. ज्याला संघ म्हणतात असा भिक्खूचा वर्ग म्हणजे त्याला सभासद होणे हा त्याचा अर्थ. म्हणजे भिक्खू संघ म्हणजे एक वर्ग झाला, तो सुद्धा दीक्षा झाली आहे ना. अशा पद्धतीने आता भगवान बुद्धांनी अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थांना धर्म देणे हे दीक्षा बघा. म्हणजे एक भिक्खू आणि दुसरा गृहस्थ, अशा पद्धतीचे धर्मदीक्षेचे दोन प्रकार आहेत. उपासक हा गृहस्थ राहत असतो. आता इथे सांगितलं नाही, उपासक हा गृहस्थ राहत असतो, तर भिक्खू हा गृहीत राहत असतो, म्हणजे त्याला घरदार राहणार नाही. उपासक आणि भिक्खू या दोघांमध्ये काही नियमाचे काय आहे, पालन करावं. काही नियमामध्ये फरक आहे. उपासक आणि भिक्खूचे काही गोष्टीचा काय फरक आहे. आता भिक्खूच्या बाबतीत नियमन उल्लंघन केलं तर त्याला दंड आहे. म्हणजे भिक्खूने जर एखाद्या नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला शिक्षा आहे, दंड आहे. आणि उपासकाला त्या बाबतीमध्ये ते आज्ञा आहे, म्हणजे त्याला शिक्षा नाही, त्याची आज्ञा आहे. त्याने ते पालन करावं की नाही करावं हे त्याच्यावरती आहे. तर अशा पद्धतीने आहेत. आता उपासकाला संपत्ती बागडता येते, भिक्खूला संपत्ती बागडता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. म्हणजे उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार देखील करावा लागतो. तर अशा पद्धतीने भिक्खू व्हायचा असेल तर उपसंपदा विधी करावं लागते. भगवान बुद्धांनी त्याच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक म्हणत असत. आता भगवान बुद्धाकडे जे लोक यायचे तर त्यापैकी दोन भाग व्हायचे, एक तो भिक्खू बनायचा किंवा उपासक व्हायचा. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यास कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येत नाही. आता इथं भगवान बुद्धाला भिक्खू होण्यासाठी उपास बनला नाही, कोणत्याही उपासकाला भिक्खू बनता येत होतं. आता जर भिक्खूने आपल्या व्रताचा भंग केला तर त्याला भिक्खू संघाचे सभासत्व सोडून जाण्याची त्याची इच्छा असेल तर तो भिक्खू राहते नसेल. म्हणजे अशा पद्धतीने एखादी व्रत जर त्याने सोडलं तर त्याला भिक्खू संघातून काढल्या जात असायचं, किंवा त्याची इच्छा जर नसेल म्हणजे भिक्खू संघ सोडून जात असेल तर त्याला सोडण्याची सुद्धा आज्ञा देत असायची. ज्याची नावे आता इथं सांगितलं गेलं नाही. आता इथं या पुस्तकामध्ये काही अशा भिक्षूची नावं आहेत त्यांनी भगवान बुद्धांनी स्वतः दीक्षा दिली आहे, पण इथं तेवढेच भिक्षू नाही आहे, तर त्याच्यापेक्षा काय जास्त आहे. पण बाबासाहेबांनी इथे काय केलं नाही की मोजकीच लोकांची नाव इथं टाकलेले आहे, त्याचा प्रसंग टाकला गेला आहे, कारण त्यांना अशाच्या पद्धतीने भिक्षूंना दीक्षा दिलेले लोकांना समजण्यासाठी. तर भगवान बुद्धांनी खूप काही लोकांना भिक्षू बनवलं, पण इथं पुस्तकात त्यांनी सर्वांचे काही नाव आलेले नाही, तर मोजकेच लोकांचे असे लावले. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षू संघामध्ये स्त्री पुरुषांना भेद न करता, जातीभेद न मानता त्यांना भगवान भिक्षू संघामध्ये काय निवड केली, म्हणजे भिक्षू संघ त्यांना सामील करून टाकले. अशा पद्धतीने आता भाग दुसरा परिवर्जकाची धम्म दीक्षा. सारनाथ येथे आगमन. आता आपल्या धर्माचा उपदेश ठरविल्यानंतर भगवान बुद्धाने स्वतः विचार केला की सर्वप्रथम धर्मोपदेश कोणाला द्यावा. ते त्याला आठवण झाली की आपण आलारामाला धम्मदीक्षा द्यावी, अशा पद्धतीने भगवान बुद्धाच्या मनामध्ये वाटला. कारण काय? कारण तो विद्वान आहे, शहाणा आहे, बुद्धिमान आहे आणि शुद्धचरणी आहे. त्याला धर्मोपदेश दिला तर त्याला लवकर समजेल असं त्यांना वाटलं. पण काय झालं की जे आलाराम आहे तो आलाराम काय झाला आहे, मरण पावल्याचं त्यांना समजलं. तर अशा पद्धतीने आलारामाला आता दीक्षा देऊ शकत नाही, धर्म सांगू शकत नाही. मग आता त्याने दुसरा विचार केला उद्धक रामपुत्राचा, आहे ना. आता उद्धक रामपुत्राचा विचार केल्यानंतर तोही मरण पावलेला आहे, त्यांना समजलं. आता मग भगवान बुद्धाने हे दोन्ही व्यक्ती जे आहेत, चांगले विद्वान आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, यांना धर्म लवकर समजला असता, तर हे दोन्ही व्यक्ती काय आहेत, मरण पावले आहेत. मग भगवान बुद्धाच्या मनामध्ये आलं तर आपण आता कोणाला धम्म दीक्षा द्यावा. मग त्यांना आठवलं त्याचे जुने 5 सोबती आहे ना. आता हे त्यांना जे आठवलं की आता जे जुने 5 सोबती आहेत त्यांना आपण धम्म दीक्षा द्यावं. आता जे कोणते, तर जेव्हा ते निरंजना नदीकाठी उग्र
उग्र स्वरूपात तप करत होते तेव्हा त्यांची आले होते, त्यांची सेवा केली होती. हे त्यांचे जे 5 परिवार जे त्यांना मिळले होते नाही का, उडवेला इथं उग्र स्वरूप करताना 5 परिवार त्यांच्यासोबत होते. त्यांची आठवण झाली का आपण त्यांना काय करावा, ब्रह्मदीक्षा. तर त्यांनी आपल्याला उग्र स्वरूप असताना भगवान बुद्धांनी जेव्हा भोजन ग्रहण केलं तर त्यांनी राग येऊन त्यांनी सोडून गेले. पण भगवान बुद्धांनी विचार केला तर ते तर माझे म्हणजे त्यांनी माझी चांगली सेवा केली, त्यांनी माझी चांगली काळजी केली, मग त्यांना मी माझा धर्म का सांगू नये, अशा पद्धतीने भगवान बुद्धाच्या मनामध्ये आले. आणि त्यांनी मग तिथं चौकशी केली की ते कुठं आहे. तर अशा पद्धतीने मग त्यांना समजलं तर ते सारनाथ मध्ये इतिपतन मुगदाय वनामध्ये आहेत असं त्यांना समजलं. तर मग त्यांच्याकडे तो धर्म सांगण्यासाठी निघाला आहे ना, अशा पद्धतीने. आता हे 5 जण त्या इतिपतन मुगदाय वनामध्ये आहेत अशा पद्धतीने. आता काय झालं की भगवान बुद्ध तिथं जात आहे आणि जात असताना भगवान बुद्ध येताना त्यांना दिसलं, कोणाला, या 5 परिवारकांना दिसले. तशा वेळी त्यांना पाहून म्हणजे भगवान बुद्धाला पाहून ते म्हणाले, काय म्हणाले की हा तो आता त्यांनी तप करत असताना त्याने तपभ्रष्ट झाला, असा बुद्ध आपल्याकडे गौतम काय आपल्याकडे येत आहे. आता आपण काय करायचं, तो आपल्याकडे येत आहे ते येऊ दे, पण कोणीही त्याचा आदर सन्मान करायचा नाही, आहे की नाही. आता कोणीही त्याच्यासाठी आसन द्यायचं नाही. अशा पद्धतीने त्यांनी काय म्हटलं की त्यांनी विचार केला. कारण काय, त्याने तो तप सोडला आणि तो सुख समृद्धीच्या मार्गाकडे लागला, म्हणून त्याचा कोणीही सत्कार करायचा नाही, त्याचा कोणी मान सन्मान करायचा नाही. अशा पद्धतीने 5 जणांनी ठरवलं. आणि अशा पद्धतीने ठरवल्यानंतर काय झालं की जसं जसं भगवान बुद्ध जवळ यायला लागले, आता त्यांनी जे ठरवलं होतं ते काय विसरून गेले आणि त्याच्या विरुद्धात त्यांनी आचरण करायला लागलं. तर काय करायला लागलं की जसं भगवान बुद्ध त्यांच्या सोबत येत असतात तर त्याच्या स्वागताच्या कामासाठी त्यांना मान देण्यासाठी ते उभे राहिले है ना. तर अशा पद्धतीने त्यांना आल्यानंतर ते 5 परिवार त्यांना काय केले की जसे समोर आल्याबरोबर काय केले, त्यांना मान सन्मान देण्यासाठी ते सर्वजण काय झाले, उभे राहिले. कारण बुद्धाचा प्रभाव एवढा प्रभाव होता की त्यांच्या मतानुसार त्यांनी ठरवलं होतं तसे ते बाबू शकले नाही. तर अशा पद्धतीने एक जण तिथे उठला आणि त्या जागावरून उठलं आणि एकाने काय केलं, त्यांचं पात्र घेतलं, एकाने त्याचे चिवर घेतलं आणि एकाने त्याचा आसन तयार केलं आणि एकाने त्याचे पाय धुतले. अशा पद्धतीने त्या 5 परिवारकांनी मनामध्ये ठरवल्याप्रमाणे तसं काही वागलं नाही. उलट त्यांनी काय केलं की म्हणजे भगवान बुद्धाचं स्वागत केलं, त्यांचा मान सन्मान केलं, त्यांना बसण्यासाठी आसन वगैरे दिलं. तर अशा पद्धतीने त्यांचा एक खरोखर असा अतिथीचा असाधारणपणाने त्यांनी स्वागत केलं आणि जसं ठरवलं होतं त्याच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे ना. म्हणजे त्यांचा, कारण बुद्धाचा प्रभाव एवढा होता की त्यांनी ठरवल्याप्रमाणे आपल्या मनावर स्थिर राहिलेले नाही. तर अशा पद्धतीने त्यांचा काय केली, त्यांचा एक प्रकारचा उपवास करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांची पूजा केली आहे ना. अशा पद्धतीने त्यांचा सत्कार केला. आता त्यानंतर बुद्धाचे पहिले प्रवचन आहे ना, पाहिलं ना आपण प्रवचन, पाहिलं ना त्यांची. कोणतं सूत्र घेतलं होतं, आषाढ पौर्णिमा सुरू झाल्यानंतर कोणतं सूत्र घेतलं होतं, तेच ते आता पहिले प्रवचन आहे ना. आता परस्परांना अभिवादन करून आता भगवान बुद्धाने ते अभिवादन करून झाल्यानंतर आहे की नाही, आता त्यांचा एकमेकाला कुशल समाज विचारल्यानंतर आता त्या प्रवचकाने भगवान बुद्धाला विचारलं, काय विचारलं, तपश्चर्येवर तुमचा अजून विश्वास आहे का. भगवान बुद्धाने नकारात्मक उत्तर दिलं. बुद्ध म्हणाले, जीवनाचे आत्यंतिक अशी 2 टोके आहेत, एक सुखी उपभोगाचा व दुसरा आत्मक्लेशाचा. काय म्हटलं भगवान बुद्धांनी, जीवनाचे असे 2 टोक आहेत की एक जीवन काय आहे, सुख भोगण्याचा मार्ग करतो आणि दुसरा टोक काय करतो, आत्मक्लेश करण्याचा करतो, म्हणजे स्वतःला तपश्चर्या किंवा एखादी कठीण देण्याचा भाग करतो. असे 2 टक्के आहेत. म्हणून एक म्हणतो त्या मजा करा कारण उद्या आपण मरणार आहोत, आणि दुसरा म्हणतो की सर्व वासना मारून टाका कारण त्या पूर्वजन्माच्या काय आहे, मूळ आहे. म्हणजे पूर्वजन्मामध्ये त्यासारखं आपण पुढे जातो, कशामुळे, वासनामुळे. या दोन्ही मार्गाला न शोधण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले. म्हणजे आता भगवान बुद्धाने काय केलं, हे दोन्ही मार्ग काय केले,
नाकारले. कोणतं? एक सुखी जीवनाचं, आपल्या मजा करायचं, आणि दुसरं आत्मक्लेशाचं. अशा पद्धतीचे दोन्ही मार्ग त्यांनी नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मांडणारे होते. त्याला मजी पतिपदा म्हणजे मधला मार्ग अशा पद्धतीने म्हणतात. अशा मार्गाचा हा जो मार्ग आहे जो उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. बुद्ध परिवचकांना म्हणाला, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत सत्व कार्यभूत असते आणि त्यांना ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थ नाहीत काय? तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांनी म्हटलं, भगवान बुद्धांनी त्यांना प्रश्न विचारला, जोपर्यंत तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुमचं मन कार्य करत आहे, तुमचं मन म्हणजे त्याच्यामध्ये ऐहिक किंवा परलौकिक नावाची वासना आहे, अशा पद्धतीने असताना तुम्ही आत्मक्लेश केल्या तर हे व्यर्थ राहणार नाही काय? नाही ना. तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा अपेक्षा आहेत, परलोकाची आहे, इहलोकाची आहे, आणि तुम्ही आत्मक्लेश करता, या आत्मक्लेशा तुमच्या वस्तू जातील नाही का? म्हणजे काही फायदा होईल नाही ना. आहे ना. अशा पद्धतीने म्हणतात. मग त्यांनी उत्तर दिलं तर आपण म्हणतात ते बरोबर. काय म्हटलं त्यांनी? आपण म्हणतात ते बरोबर आहे. कसं की आपण जर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वासना पडलेल्या आहेत ना, आपण काय करत आहोत? आत्मक्लेश करत आहोत. मग ते फायद्याचं राहील की नुकसाचं राहील? काय फायदा आहे का त्याचा? जसं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही उपवास पकडलं आहे नाही. आता तुम्ही उपवास पकडला. कोणता उपवास पकडला? सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच खात नाही, पाणी प्यायचं नाही, असा उपास पकडला आता उदाहरणार्थ. आणि तुमच्या मनामध्ये खूप काही इच्छा अपेक्षा आहे. मग अशा पद्धतीचा उपास पकडून काय फायदा होईल काय? आहे नाही. अशा पद्धतीने आपल्या मनातल्या इच्छा तशाच राहिल्याने तुम्ही वरचा किती उपास करा त्याला काय फायदा होणार नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना समजावून सांगितलं. आता जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपल्या कामावरून शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगून आपल्या स्वतःला कसे काय दिसू शकाल? आता भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं नाही की जेव्हा आत्मक्लेशाच्या मार्गाने मनाची शांती तुम्ही मिळू शकत नाही तर मग आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगून काय फायदा? ज्याचं मन शांत होणार नाही तुमचं तर त्याच्यामध्ये आत्मक्लेश करून तुम्हाला काय फायदा? अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्याने त्या प्रवचकाने सुद्धा उत्तर दिले. आपण म्हणतात ते बरोबर आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळू शकाल तेव्हा तुम्ही तृष्णेपासून मुक्त व्हाल आणि मग तुम्हाला एक सुखा उपभोगाची इच्छा राहणार नाही आणि नैसर्गिक गरजापुरते तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही. तुमच्या गरजा शारीरिक गरजानुसार तुम्ही खा प्या. आता इथं का भगवान बुद्धाचे म्हटलं नाही, जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला जिंकाल तेव्हा तुम्हाला तृष्णातून मुक्त व्हाल आणि तृष्णातून मुक्त झाल्यानंतर तुम्हाला एक सुख तुम्हाला भोगण्याची इच्छा राहणार नाही आणि फक्त तुम्ही आपल्या गरजा गोष्टी काय कराल? खा प्या. म्हणजे आवश्यक जेवढं आहे तेवढं खाणं पिणं कराल, बाकी करणार नाही. जेव्हा माणसाने आपल्या मनाला जिंकलं जाईल. सर्व प्रकारची विषक्ती उत्तेजित असते. आता इथे काय म्हटला? कुठल्याही सर्व प्रकारचे जे विषय आसक्ती आहे हे काय आहे? उत्तेजित असते. उत्तेजित म्हणजे काय? तर ते न कधी संपणारी, म्हणजे जशी आग आहे, कधी ते आग लागले तर ते विजणार असते काय? जोपर्यंत तिला इंधन मिळते तोपर्यंत ते काय जळत राहते. तशाच पद्धतीने सर्व विषक्त कसं आहे? उत्तेजित करणारे. विषयासक्त माणूस काम वासनाचा गुलाम असते. म्हणजे ज्याच्या पद्धतीने हा काय तो गुलाम असतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी व नीच कर्म असते. म्हणजे आपण ज्याला सुख म्हणतो ते काय आहे? कसं आहे? अधपतन करणारी आणि नीच मार्ग करणारी. तथापि माझे तुम्हाला सामने आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. म्हणजे जे आपल्याला ज्या शारीरिक जे काही गरजा आहे ते गरजा पुरवणे म्हणजे काय वाईट गोष्ट नाही. म्हणून शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढं लागते तेवढं घेतलं की शरीराचं आरोग्य ठेवता आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृष्ट आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राहू शकणार नाही. म्हणजे काय म्हटलं इथं की भगवान बुद्धांनी सांगितलं, तुमचं शरीर जर स्वस्थ नसेल, निरोगी नसेल तर तुमच्या मनामध्ये कधीही म्हणजे तुमचं मन स्वच्छ आणि सदृष्ट नसेल तर त्याच्यामध्ये प्रज्ञारूपी दीप कधी भेटणार नाही. तुमचा मनातला अंधकार कधी दूर होणार नाही. अशा पद्धतीने
आता हे प्रयोजक ही गोष्ट समजून घ्या की दोन हे टोके अत्यंत कशी आहेत की ते जे दोन टोके आहेत ते दोन टोके आपल्याला काय करायचे आहेत, आत्यंतिक असे दोन टोके, म्हणजे दोन टोके असे आत्यंतिक म्हणजे काय, टोकदार अशा वेळेस माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये. आणि एक टोक म्हणजे गोष्टी काम वासनेच्या सूचनेमुळे आहे, घोषित आहे आणि विशिष्ट मध्ये डुबून राहते. म्हणजे एक टोक कसं आहे, विषयाची राहते, काम वासनामध्ये राहते, एक सूचनामध्ये राहत असते, अशा पद्धतीचे एक टोक आहे. आणि हलक्या दर्जाच्या रानटीपणांना हानिकारक अशा पद्धतीचं एक त्यागले, म्हणजे कसं आहे की एक प्रकारचं जनावर कसं राहते, रानटी आणि हलक्या दर्जाचं नीट प्रोटीचं राहते, तशा पद्धतीचा हा एक टोक आहे. आणि दुसरं टोक कोणतं आहे, तपश्चर्या म्हणजे आत्मक्लेशाचा आहे. आणि हा मार्ग सुद्धा दुःखदायी, अयोग्य आणि हानिकारक सुद्धा आहे. अशा पद्धतीने दोन्ही टोक कसे आहेत की हानिकारक आहेत. आता हे दोन्ही टोके त्याला टाळता आली पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी मध्यम मार्ग ध्यानात ठेवा. मी त्या मध्यम मार्गाची शिकवण देतो. आता भगवान बुद्ध मध्यम, आता त्या 5 परिवाचकांना लक्ष करून ऐकल्यानंतर हे भगवान बुद्धाचा हा मध्यम मार्ग त्यांना काही सांगितल्यानंतर काय बोलावं हे त्यांना समजल्या नसल्यामुळे मग त्या 5 परिवचकांनी त्यांना विचारलं की आपण आम्हाला सोडू, आम्ही तुम्हाला सोडून गेल्यानंतर काय काय झालं, काय काय घडलं, अशा पद्धतीने भगवान बुद्धाला त्यांनी विचारलं. काय विचारलं की हा मध्यम मार्ग सांगितल्यानंतर त्यांना काय उत्तर द्यावा हे काय समजलं नाही, म्हणून त्यांनी काय त्या 5 परिवचकांना काय विचारलं की आम्ही तेव्हा म्हणजे उर्वेलातून सोडून गेल्यानंतर तिथं तुम्ही काय केले, काय घडलं, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं की आपण कशा पद्धतीने तिथून आपण गयाला गेलो, पिंपळ वृक्षाखाली बसलो, ध्यान केलो आणि ध्यान केल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं आणि नवीन मार्ग आपण शोधून काढला, अशा सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. आता हे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं भगवान बुद्धाने आपल्याला नवीन मार्ग भेटला, नवीन जीवनाचा मार्ग भेटला. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या 5 परिवारांनी विचारलं की तो नवीन मार्ग कोणता, अशा पद्धतीने विचारला. तो विचारला आणि त्यांना तो मार्ग सांगण्याची प्रार्थना सुद्धा केली. आता भगवान बुद्धाने त्याची विनंती मान्य केली आणि सुरुवातीला भगवान बुद्धाने त्यांना सांगितले आपण जो मार्ग आहे तो धम्म आहे. जो आपण जो मार्ग आहे त्याला धम्म म्हटलेला आहे. आणि तो मार्ग काय आहे, ईश्वर आणि आत्मा याच्यातील काही संबंध नाही, काही कर्तव्य नाही, अशा पद्धतीने सांगणार. तो नवीन मार्ग कोणता, जो धम्म आहे, माझा जो मार्ग आहे तो धम्म आहे. तो मार्गामध्ये काय, ईश्वर आत्मा याच्यातील काही दिले घेणं नाही है ना. मरणानंतर कसलाही त्याचा संबंध नाही, मेल्यानंतर त्यातील काही संबंध राहणार नाही. तसेच धर्माच्या कर्मकांडाशी संबंध नाही. म्हणजे इथं आत्म्याशी, ईश्वराशी, मरणानंतरशी आणि कर्मकांडाशी काही संबंध नाही, असा आपला मध्यम मार्ग म्हणजे धम्म आहे अशा पद्धतीने. आणि माणूस आणि माणसातील या जगातील नातेच म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म आहे आणि तो केंद्रबिंदू आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणणं की एका माणसाने दुसऱ्या माणसाचे जे नातं आहे ते नाताचंच केंद्रबिंदू म्हणजे काय आहे, धम्म. बुद्धाने सांगितले की आपल्या धर्माचे पहिले हे अधिष्ठान, म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाची जो चांगला व्यवहार करणे हे पहिलं कर्तव्य. आणि मनुष्य प्राणी दुःखात, देण्यात आणि दारिद्र्यात जातो हे त्याचे दुःख, म्हणजे सर्व मनुष्य मात्र काय आहे, दुःखी आहे. ते त्याचं दुसरं हे अधिष्ठान आहे. दुःखाने जग भरले आहे, या दुःखातून त्याचे दुःख नाहीसे करणे हा धर्माचा उद्देश आहे. आता इथं काय म्हणणं आहे, जगात जो प्राणी दुःखी आहे, कष्टी आहे आणि जगात जे दुःख आहे ते दुःख नष्ट करणे हे भगवान बुद्धाच्या धर्माचा काय आहे, उद्देश आहे. आणि यापेक्षा धर्म म्हणजे दुसरं काहीही नाही. तर दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धर्माचा काय आहे, पाया आहे. आणि हाच एक केवळ धर्माचा पायो असू शकते, यावर त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म प्राथमिक गोष्टीला स्वीकारित नाही तो धर्मच नव्हे. म्हणजे अशा पद्धतीने ही गोष्ट प्राथमिक गरज आहे कोणती, की माणसाला दुःख आहे ते दुःख नष्ट झालं पाहिजे, ही प्राथमिक गरज आहे. आणि ही गोष्ट जो स्वीकारत नाही तो काय धम्म नाही. तर खरोखर त्याने ते प्रवचक म्हणजे खरोखरच हो, तर जगात दुःख आहे आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हा धर्माचा मुख्य प्रश्न आहे. आणि या ब्राह्मणांना हे समजत नाही, ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हे. आणि त्यांना जीवनाचा धर्माचा खरा अर्थ काय
काय आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही आणि स्वतःला श्रेष्ठ समजत असतात. अशा पद्धतीने काय म्हटलं नाही की ज्या व्यक्तीला जगात दुःख आहे आणि दुःखाचा मार्ग म्हणजे जगामध्ये दुःख आहे मुख्य प्रश्न आहे आणि त्या दुःखातून मुक्तता झाली पाहिजे हे ज्या लोकांना समजत नाही त्या लोकांना क्षमनही म्हणत नाही आणि गामनही म्हणत नाही आणि त्यांना जे धम्म म्हणतात त्यांना धम्माचा खरा जीवनही माहीत नाही. तर अशा लोकांना स्वतःला श्रेष्ठ समजतात पण त्यांना हे काही समजत नाही. म्हणजे अशा पद्धतीने जे लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात पण त्याला हे समजत नाही की खरा धर्म म्हणजे माणसाचं दुःख नष्ट करणे हे समजत नाही तर ते काय खरे माणसं नाही ते भिक्षू नाही किंवा ते श्रमण नाही ब्राह्मण नाही. नंतर प्रवाचकाने बुद्धाला विचारलं की दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःखाचे नाहीसे करणे हाच जर धर्माचा पाया असेल तर आपला धर्म दुःख कसे नाहीसे करतो. म्हणजे त्या वेळात की दुःख मानणे आणि दुःखाचा नष्ट करणे हा जर आपला धर्म असेल तर ते दुःख ते कसं नष्ट करतो हे अशा पद्धतीच्या प्रवाचकांनी विचारलं. त्यानंतर भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं माझ्या धर्मानुसार प्रत्येकाने काही नाही एक पवित्राचा मार्ग अनुसरला पाहिजे. भगवान बुद्धांना 3 गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे पहिली गोष्ट त्याने केल्या पाहिजे काय तो मार्ग अनुसरण करण्यासाठी दुःख नष्ट करण्यासाठी पहिली पवित्राचं जीवन अंगीकारलं पाहिजे. त्याच्यानंतर सदाचरणाचा मार्ग त्याने स्वीकारला पाहिजे. त्याच्यानंतर शील मार्गाचा अवलंब केल्यानंतर त्याचा दुःखाचा निरोध. अशा पद्धतीने 3 मार्गाचं अनुसरण केलं दुःखाचं आणि त्यानंतर त्याने अशा धर्माचा आविष्कार आपण केला अशा पद्धतीने अशा धर्माचा आपण आविष्कार केला असा त्याने सांगितलं. आता भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग. पूर्वीच्या काळानंतर भगवान बुद्धाने आपला धर्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली आणि भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली आणि प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. आता त्या पूर्वीच्या काळात सांगताना चांगल्या मनुष्य होण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी काहीतरी तत्व पालन केले पाहिजे की विशुद्धी मार्गाची शिकवण. म्हणजे ज्या माणसाला एक चांगला माणूस बनायचा आहे त्यांनी काहीतरी नियम पालन केलं पाहिजे. अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणून याला विशुद्धी मार्ग अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटलं. माझ्या विशुद्धी मार्गाच्या चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीला चांगलं जीवन जगायचं आहे चांगला मनुष्य बनायचा आहे त्यांनी 5 गोष्टीचं पालन केलं पाहिजे. 5 गोष्टी कोणत्या? त्या 5 दिल्या ना. 5 गोष्टी म्हणजे पंचशील सांगितलं. कोणतं? पानातिपाता अभिनंदाना कामेशूच्या पुत्रावादा सुरंग. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगणं आहे की ते कोणत्याही प्राणी मात्राची हिंसा न करणे आहे ना त्यांना इजा न करणे. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं ना चोरी न करणे किंवा दुसऱ्याची मालमत्ता न बघाडणे. त्याच्यानंतर अभिचार न करणे, सत्य न बोलणे आणि असत्य न बोलणे आणि मादक पदार्थ न ग्रहण करणे. अशा पद्धतीचे 5 तत्व भगवान बुद्धांनी सांगितले आहे ना. आता असे माझे मत आहे की प्रत्येक माणसाने हे तत्व मान्य करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक माणूस जो काही करतो ते मूल्यमापन त्याच्यातील काहीतरी परिमाप असला प्रत्येक माणसाचं एक मूल्यमापन असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याला चांगलं किंवा वाईट मोजमापन करता येते. म्हणजे एक मोजमापन ज्याला ठेवलं त्याच्यावरून समजते का चांगला किंवा वाईट. अशा पद्धतीने एक परिमाप त्याला ठेवता आलं पाहिजे. आणि माझ्या दृष्टिकोनाची ही 5 तत्वे आणि शील या चांगल्या किंवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याला मापदंड आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे शील आहे हे जे 5 तत्वे आहेत हे काय करतात त्याला चांगला आणि वाईट मार्गाचं मापदंड करत राहतात. तर तो चांगला आहे तो वाईट आहे सर्वांचं काम हे शील करत असतात. 5 तत्वे करत असतात. आता जगात सर्वत्र पतित लोक आहेत. भगवान बुद्धाने काय म्हटलं नाही जगात सर्वत्र काय आहे पतित लोक आहेत. आता पतित म्हणजे काय काय पतित म्हणजे भटकलेले अज्ञानात म्हणजे असलेले पडलेले आहे की नाही. रस्ता भटकलेले मार्गातून म्हणजे दूर गेलेले अशा पद्धतीने तर पतित लोक आहेत. आणि या पतितामध्ये दोन वर्ग आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे पतित एकच नाही त्याच्यामध्ये 2 आहेत. कोणते 2 आहेत ज्याच्यासमोर काही आदर्श आहे असा एक पतित आहे तो भटकलेला आहे पण त्याच्यासोबत काहीतरी आदर्श आहे म्हणजे काहीतरी मार्ग त्याच्या समोर आहे. आणि दुसरा ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही म्हणजे ज्याला काही देणे घेणं पडत नाही म्हणजे त्याला अजिबात कोणताच मार्गदर्शक नाही किंवा आदर्श असे 2 मार्ग. आता इथे भगवान बुद्ध सांगतात ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हे सुद्धा कळत
नाही, म्हणजे आपण भटकलेले आहोत असं सुद्धा त्याला वाटत नाही, कारण त्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही. तर अशा पद्धतीने ज्याला आपण भटकलेला आहोत असं त्याला वाटत नाही. उलट तो काय करतो, तो पतीतच राहतो. असा व्यक्ती काय असतो, पतीतच राहतो. त्या पतीतून बाहेर पडत नाही. पण ज्याच्या समोर एक काय आदर्श आहे, पतित आहे. पतित म्हणजे काय, मार्ग भटकलेला आहे किंवा तो त्या मनुष्याच्या खालती याच्यामध्ये आहे, तरी पण त्याच्यासमोर काहीतरी आदर्श आहे. तर अशा पद्धतीचा आदर्श असणारा व्यक्ती त्याला पतित असल्यामुळे त्याला हे एवढं तरी जाणवते की आपण पतित आहोत, आणि पतित असल्यामुळे त्याला त्या पतितातून बाहेर होण्याचा प्रयत्न करण्याची त्याच्यामध्ये इच्छा सुद्धा निर्माण होऊ शकते. तर अशा पद्धतीने त्या पतीत असल्यामुळे तो पछतावा हे त्याला माहीत असल्यामुळे त्याला पतितातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. आता मनुष्याचे नियम हे नियम त्याच्यासमोर आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे यातला हा फरक आहे. म्हणजे माणसाला जीवन जगत असताना एक आदर्श ठेवणे आणि कोणताच न आदर्श ठेवणे हे माणसाचं एक जीवन नाव आहे. म्हणून ज्याच्यासमोर आदर्श आहे तो आदर्श बनण्याचा प्रयत्न करतोय, आणि ज्याच्यासमोर आदर्श नाही तो काहीच आदर्श निर्माण करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने माणसाने त्यातून मुक्त होण्यासाठी आदर्शाचा काय घेतला पाहिजे, आधार घेतला पाहिजे. आणि ज्या माणसाला मुक्त होत नाही तो त्याच्याजवळ काय आहे, आदर्शाचा काय आहे, अभाव आहे, म्हणजे त्याला धम्म नाही अशा पद्धतीने. म्हणून परिभाषक तुम्ही विचार करा की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्याची हीच तत्वे योग्य. म्हणून अशा पद्धतीने माणसाला आदर्श जीवन बनवायचं असेल तर हेच तत्व त्याने पालन केले पाहिजे. तर अशा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता भगवान बुद्ध म्हणाले की हे ह्या प्रश्न सांगितल्यानंतर तुम्हाला स्वतःला प्रश्न करायचा आहे की या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःला म्हणजे काय करायचे, शोधायचे. आणि हे तत्व शोधण्यासाठी तुमचे हे तत्व हितदायक आहेत का किंवा ते सामाजिक हित आहेत का हे तुम्हाला शोधल्यानंतर याचं तुम्हाला उत्तर भेटेल. म्हणून या प्रश्नाचे तुम्हाला जर उत्तर होकाळती भेटत असेल तर माझा हा विशुद्धी मार्ग हा जीवनाचा खरा आदर्श म्हणून तो काय आहे, चांगला आणि योग्य आहे असा सिद्ध होईल. म्हणजे अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी 5 तत्व सांगितले, आणि या 5 तत्वानंतर भगवान बुद्धांनी म्हटलं तर तुम्ही स्वतः विचार करा, हे तत्व पालन केल्यानंतर माणसाला चांगलं जीवन जगण्यासाठी, समाजाचं हित करण्यासाठी ते योग्य आहेत की नाही आहेत ह्या प्रश्नाचा तुम्ही विचार करा. आणि या प्रश्नाचा विचार केल्यानंतर तुम्हाला जर ते योग्य वाटले आणि खरोखरच जर ते समाजाच्या हितासाठी आहे तर तेव्हा मग हा माझा धर्म आहे, हा विशुद्धी मार्ग काय आहे, खरा पुरा जीवनाचा सिद्धांत आहे तुम्ही समजा. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी हा सांगितलं. आता त्याच्यानंतर भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू, अष्टांगिक मार्ग किंवा सदाचरणाचा मार्ग. आता भगवान बुद्ध त्यांना अष्टांगिक मार्गाचे काय करतात, प्रवचन करतात. आता त्यानंतर भगवान बुद्धाने प्रवाचिकाला अष्टांगिक मार्गाविषयीचे प्रवचन दिले, आणि भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे 8 घटक आहेत. तर भगवान बुद्धाने त्यांना अष्टांगिक मार्ग सांगितला, आणि अष्टांगिक मार्गाचे 8 घटक त्यांना सांगितले. कोणते 8 घटक आहेत? हा, बरोबर. हा, अशा पद्धतीने अष्टांगिक मार्गाचे पहिले घटक त्यांना सांगितले. कोणतं घटक सांगितले नाही? सम्मा दृष्टी, म्हणजे सम्यक दृष्टी. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना सुरुवात केली, आणि याच्यामध्ये सम्यक दृष्टीचे महत्व करण्याकरता प्रवाचकांना म्हणाला, प्रयोजकांना हे जग एक अंधार कोठडी आहे, आणि असून हा माणूस त्यातला एक काय आहे, कैदी आहे. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. भगवान बुद्ध काय म्हटलं नाही, जग हे अंधार कोठडी आहे आणि माणूस त्याचा काय आहे, कैदी आहे. आता ही अंधार कोठडी एवढी गडद आहे, एवढी अंधार आहे की माणसाचा म्हणजे माणसाला तो कैदी असून सुद्धा त्याला ते दिसत नाही की आपण कैदी आहोत, हे सुद्धा त्याला दिसत नाही, कळत नाही. म्हणून तो दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे एखादा प्रकाश नावाची वस्तू सुद्धा असू शकते एवढं सुद्धा त्याला शंका सुद्धा वाटत नाही. म्हणजे अशा पद्धतीने सांगितलं नाही, जग काही अंधार कोठडी आहे आणि अंधार कोठडीमध्ये असल्यानंतर त्याला प्रकाश नावाची एखादी वस्तू सुद्धा आहे हे सुद्धा त्याला जाणता येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? हा, म्हणजे माणूस एवढा याच्यामध्ये तृष्णेमध्ये आहे तर त्या तृष्णेतून बाहेर पडावं म्हणून त्याला वाटत नाही, आहे नाही. तर त्या तृष्णाला तो काय करताय, तिथून राहत असताय. तर म्हणून अशा पद्धतीने हा तृष्णा म्हणजे अंधार म्हणजे काय, तृष्णा. या तृष्णेमध्ये इथं जगामध्ये एवढं काय नाही, पण तृष्णा आहे. आणि माणूस कोणाचा गुलाम आहे, तृष्णेचाच गुलाम आहे. म्हणून तो कैदी आहे प्रकाश. या कैदी असल्यामुळे त्याला कैदी आहो हे सुद्धा वाटत नाही. बरोबर आहे, तुम्हाला वाटतंय काय?
म्हणून तर गाड्या मुड्या सगळ्या हे चालू आहे, चांगलं चांगलं घर बांधणं चालू आहे. आणि कैदी आहे म्हणूनच आहे ना. कैदी नसतं वाटलं असतं का? तुम्ही म्हणला तर राहू दे ना, झोपत आहे. भगवान बुद्धाने आपलं घर ठेवलं नाही तर मी काय घर ठेवू असं म्हणलं नसतं का? पण आपण कैदी असल्यामुळे काय करतो की आपलं घर 2 मजली तर 3 मजली, 3 मजली 4 मजली आहे की नाही. घरी काहीतरी सोफा पाहिजे, फ्रीज पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, अशा पद्धतीने म्हणतो ना. म्हणजे आणखी काय करतो, कृष्णेला जमा करता ना. अशा पद्धतीने काय आहे, आपण कैदी आहोत आणि कैदी असल्यामुळे आपण गुलाम आहोत हे सुद्धा आपल्याला काय समजत नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं. आता भगवान बुद्ध म्हणतात, मन असं एक साधन आहे ना, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो है ना. तथापि या अंधारकोटीच्या कैद्याच्या मनामध्ये अशी अवस्था नाही की त्याचे मन हे याबाबत एक साधक आहे. आता माणूस एवढा कैदी आहे की आंधळा आहे की या मनाला सुद्धा त्याने साधन बनवण्याची सुद्धा त्याला काय आहे तयारी नाही. म्हणजे त्या माणसाच्या मनात म्हणजे माणूस हा त्या अंधारकोटीचा कैदी आहे आणि कैदी असल्यानंतर त्याची अशी अवस्था नाही तर या मनाच्या साधनाने तो या प्रकाशाला पाहू शकेल आहे नाही. अशा पद्धतीची त्या माणसाची धारणा आहे. आता त्याच्या मनाची अवस्था आहे केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एखादी वस्तू असली तर हे जागवण्यापुरता थोडासा प्रकाश आत येऊ देते. आता आपलं मन काय करते की तो अंधारात आहे हे जाणवण्यापूर्वी थोडी बहुत तरी प्रकाश तो काय करते दाखवण्याचा प्रयत्न करते. कोण? मन. आणि अशा प्रकारे आकलन शक्य स्वभावात का तो करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये ते आकलन शक्ती असल्यामुळे त्याला एवढा तरी भाग मिळतो. या मनामुळे त्याला थोडस तरी जाणीव निर्माण होत होते की जगामध्ये प्रकाश नावाची कोणती तरी गोष्ट आहे. तर परंतु प्रभाजक कैद्याची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक सुद्धा नाही. म्हणजे अशा पद्धतीने माणूस कैदी आहे, अंधारकोटीत आहे. पण माणसाची जर आपण पाहिलं असेल तर जितकी स्थिती निराशादायक आहे तितकी नाही. कारण काय? कारण त्याच्याकडे मन नावाचं एक साधन आहे ना. अशा पद्धतीने आणि कारण इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा तो योग्य हेतू निर्माण होतो तेव्हा इच्छाशक्ती जगात जागृत करतो व तिला गती देतो. आता इथं काय म्हटलं नाही, इच्छाशक्ती नावाची अशी एक शक्ती आहे तर त्या शक्तीचा हेतू जर त्याला जागृत झाला तर त्या शक्तीच्या आधाराने तो जागृत होऊ शकतो आणि आपल्या जीवनाला गती देऊ शकतो. म्हणजे त्यातून बाहेर पडू शकतो अशा पद्धतीने. पण आता हे इच्छाशक्ती म्हणजे काय? इच्छाशक्ती म्हणजे काय की माणसाच्या इच्छाशक्ती नावाची एक शक्ती असते. आता इच्छाशक्ती कशाला म्हटलं नाही? इच्छाशक्ती म्हणजे एक श्रद्धा, एक प्रकारची आहे की नाही. ती जर इच्छा असेल, अपेक्षा असेल किंवा महत्वाकांक्षा असेल तर तो व्यक्ती काय करतो त्याच्यातून बाहेर पडू शकतो. आता कोणत्या दिशेने इच्छाशक्ती गती द्यावी हे पाहण्याची जरी माणसाला प्रकाश मिळाला तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकतो आणि शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधनमुक्त. आता इच्छाशक्तीच आहे पण या इच्छाशक्तीला कोणत्या दिशेने वळवता आलं पाहिजे हे माणसाला काय समजलं पाहिजे. त्याला जर योग्य दिशेने त्याने वळवलं इच्छाशक्तीला तर तो या बंधनातून काय होतो मुक्त होतो आणि त्याने जर योग्य दिशेने वळवलं नाही तो बंधनाला पडून राहत असतो. अच्छा, तर अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधन मुक्त होऊ शकतो. स्वातंत्र्याकडे आपली पाऊल टाकू शकतो आणि कोणत्याही क्षणी तो सुरुवात करू शकतो. आता अशा पद्धतीने तो त्या कैद्याच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि कोणत्याही क्षणी तो त्यातून मुक्त होऊ शकतो. कोणत्याही क्षणी म्हणजे काय? किती त्याचं वय किती असलं तरी आहे ना, तो लहान असला तरी काय, तरुण असला काय, म्हातारा असला तरी तो काय करतो त्याच्यातून बाहेर पडू शकतो. पण आता बरेच लोक काय म्हणतात, आता माझ्या वयच नाही म्हणतात, आमचं वयच झाले म्हणतात. इथं भगवान बुद्धांनी काय म्हणतात, कोणत्याही क्षणी तो त्या अंधारातून बाहेर पडू शकतो असं म्हटलेलं आहे. म्हणून बने माणूस जर कितीही जर असलं तरी तो त्याच्यातून बाहेर पडू शकतो. केव्हा? त्याच्या इच्छाशक्तीतून. तर अशा पद्धतीने सांगतात. म्हणून आपल्याला पाहिजे त्या दिशेला जाण्याच्या आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे त्याचे कारण होय. मन हेच आपल्या जीवनाला कारागृहातून बंदिवास करू शकते आणि ते त्यांना तिथे दाबवू शकते. आणि पण मन हे जी गोष्ट निर्माण करू शकते ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकत असेल तर तेच मन योग्य दिशेने वळला बंधनमुक्त करू शकते. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की आपलं जे मन आहे हे मन काय करते, आपल्याला ते आणखी तुरुंगात टाकू शकते, आणखी दाबू शकते.
पण तेच मन आपल्याला त्यातून बंधनातूनही मुक्त करू शकते. म्हणून अशा पद्धतीने हे मन आहे दोन्ही काम करतं. आपल्याला एक कैदी बनवू शकते आणि त्या कैद्यातून सुटकाई करायचं काम करू शकते. म्हणून सम्यक दृष्टी हे जे करू शकतं तेच येतं. म्हणजे अशा पद्धतीने सम्यक दृष्टीचे याला सम्यक दृष्टी अशा पद्धतीने म्हटलंय. कशाला म्हटलं नाही तर त्या अंधकारातून बाहेर पडणेच म्हणजे काय आहे सम्यक दृष्टी आहे ना. असं तर सम्यक दृष्टीचा अंतिम हेतू उद्देश काय. आता प्रश्न विचारला त्याने प्रवचकाने की सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे. अशा पद्धतीने प्रवचकाने उत्तर दिले. भगवान बुद्धाने त्याचं उत्तर सांगितलं अविद्येचा विनाश हा सम्यक दृष्टीचा काय आहे उद्देश आहे आणि मिथ्या दृष्टीच्या विरुद्ध आहे. अशा पद्धतीने सांगितलं की सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे तर अविद्याचा नाश करणे आणि मिथ्या दृष्टीच्या विरुद्ध राहणे हे सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. तर मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आहे आणि दुःखाचा निरोध हा उद्धांत सत्य न समजणे म्हणजे अविद्या. आता इथं अविद्या कशाला म्हटलं नाही तुम्ही किती शिकले त्याला अविद्या न म्हटलं नाही. तर अविद्या कशाला म्हणणं आहे माणसाला दुःख आहे आणि त्या दुःखाचा मार्ग न जाणणे म्हणजे अविद्या होय. आता सम्यक दृष्टीचा हेतू माणसाच्या कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्राच्या पावित्र्यावरील नित्य विश्वास दाखवून देणे हा सुद्धा. आता सम्यक दृष्टी म्हणजे काय की जे आपण काही कर्मकांड करतो आणि जे काही शास्त्रावरती विश्वास ठेवतो हे सुद्धा करून देणे हा सुद्धा सम्यक दृष्टीचा भाग आहे. सम्यक दृष्टी करता माणूस अद्भुत कल्पनाचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाच्या कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. या सिद्धांताला वास्तविक आणि अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमान आहेत तेच सिद्धांत सम्यक दृष्टीला त्याज्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने सांगितलं गेलं नाही की सम्यक दृष्टीचं काय आहे काल्पनिक गोष्टीचा तो त्याग करतो आणि निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट घडत नाही असा तो मानतो आणि त्या वास्तविक जी गोष्ट काय घडते त्याला वास्तविक आणि अनुभवाचा आधार असला पाहिजे आणि काल्पनिक गोष्टीचा तो मानत नाही अशा सिद्धांताला सम्यक दृष्टी म्हणजे अशा पद्धतीने म्हणतात. म्हणून मन स्वतंत्र आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक. आता मन कसं असलं पाहिजे मन स्वतंत्र असलं पाहिजे स्वतंत्र विचार असला पाहिजे तेव्हाच माणसाला सम्यक दृष्टीचा विचार निर्माण होऊ शकतो. प्रत्येक माणसाला काहीतरी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा अवदान आणि प्रकाशनी असावी ही शूद्र नसावी ही सम्यक संकल्पना. आता प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे महत्वाकांक्षा काही ध्येय पकडलं पाहिजे पण तो ध्येय कसा असला पाहिजे चांगला पाहिजे चांगला उद्दिष्ट असला पाहिजे. तो जर वाईट असेल नीच असेल तर त्याला सम्यक दृष्टी सम्यक काय म्हणतात त्याला सम्यक संकल्प म्हणता येणार नाही. सम्यक संकल्प म्हणजे चांगला उद्दिष्ट पकडणे आहे ना अशा पद्धतीने. त्याच्यानंतर सम्यक वाचा म्हणजे काय त्या माणसाने सत्य बोलावे असत्य बोलू नये माणसाने दुसऱ्याची वाईट बोलू नये माणसाची दुसऱ्याची निंदा करण्यापासून दूर राहावे माणसाने आपल्या लोकांची रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये माणसाने सर्वांची आपुलकीने व सोज्याने वागावे माणसाने अर्थहीन म्हणजे मूर्खपणाचे वडचं बडबड करू नये आणि त्याचे समर्थनही पणाचे करू नये आणि मुद्देसूद बोलावे. अशा पद्धतीने याला म्हणतात सम्यक वाचे है ना. आता हे सम्यक वाचा आहे तर या सम्यक वाचाला कोणाच्या भीतीमुळे किंवा कोणाच्या पक्षपात होता कामा नाही. म्हणजे आपण जेव्हा सत्य बोलतो तर सत्य बोलत असताना कोणाची भीती नसली पाहिजे आणि कोणाच्या बाजूनं आपण बोललं नाही पाहिजे. जे सत्य आहे त्या सत्याच्या बाजूनच आपण बोललो पाहिजे. म्हणून सम्यक वाचेमुळे तो तोटा होईल की नफा होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे किंवा वरिष्ठाची किंवा एखाद्या आदर्श माणसाची आपण म्हणजे मान देऊन बोललं पाहिजे असा त्याचा उल्लेख होत नाही. तर याच्यातील काही संबंध यात नाही. म्हणजे इथं सत्य आपण बोललं पाहिजे नाही तिथं कोणाचा अपमान होतो कोणाचा काय होतं हे याच्याकडे लक्ष देता कामा नाही. ते सत्य असलं पाहिजे. कोणाचाही मन दुखवण्याचं काम नसताना कोणालाही दुखापत करण्याचं किंवा निंदा करण्याचं असं कुठलंही काम नसलं पाहिजे. अशा वाणीचा उपयोग करणं म्हणजे काय सम्यक वाणी अशा वेळेला. आता तर सम्यक कर्मांक. आता सम्यक कर्मांक हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्याची भावना त्याचे हक्क यांना मान राखून प्रत्येकाने अशी कृती करावी याची शिकवण देते. म्हणजे चांगल्या प्रकारची कृती करणे प्रत्येकाचा मान ठेवून प्रत्येकाचा आदर ठेवून चांगली कृती करण्यात म्हणजे काय
सम्यक कर्मांक. आता सम्यक कर्मांकाचे प्रमाण कोणते? तर जीवनाच्या मूलभूत नियमाशी सुसंगत असे वर्तन त्याचे प्रमाण. म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगले वर्तन ठेवण्याचे काय आहे? सम्यक कर्मांक. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमाशी सुसंगत असते त्यावेळी त्याचे सम्यक कर्माशी सुसंगत असते. म्हणजे ज्याचे वर्तवणूक चांगले आहे, चांगल्या नियमाची नाही, तर त्याला सम्यक कर्माशी जोडता येऊ शकते. प्रत्येकाला व्यक्तीला आपल्या चरित्र चालवण्यासाठी, परंतु चरित्र चालण्याचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. आणि इतरांना हानी न पोहोचवता, इतरांना दुःख न पोहोचवता चांगल्या मार्गाचा जीवन निर्वाह चालवणे म्हणजे सम्यक आजीविका. म्हणजे आपल्याला जे पोट भरण्यासाठी किंवा आपण जे काही करतो, जे काही धंदा करतो किंवा व्यवसाय करतो, हा कोणत्याही माणसाला दुखापत न होता, कोणत्याही माणसाला हानी न पोहोचता, कोणत्या सजीवाला म्हणा, कोणत्याही काही म्हणा त्याला दुखापत न करता चांगल्या पद्धतीने आपला जीवन मार्ग म्हणजे जे काय आपण पैसा जे काही व्यवहार करतो त्याला सम्यक आजीविका अशा पद्धतीने म्हणतात. आता सम्यक व्यायाम म्हणजे काय? तर सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. आता व्यायाम म्हणजे काय? व्यायाम दोन प्रकारचे, एक शरीराचा व्यायाम आहे आणि मनाचा व्यायाम आहे. हा मनाच्या व्यायामाबद्दल सांगितलं गेलं आहे ना. तर सम्यक व्यायाम म्हणजे काय? तर अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संयम व्यायाम. अविद्या नष्ट करणे म्हणजे दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करणे. म्हणजे या जे काही दुःखदायक आहे त्या ठिकाणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय आहे? सम्यक व्यायाम. सम्यक व्यायामाचे 4 हेतू आहेत. कोणते 4 हेतू आहेत? ते एक, सम्यक मार्गाचा अष्टांगिक मार्गाच्या विरोधात असे ज्या चित्त हेतू आहेत, तर त्या चित्त हेतू कोणते आहेत? त्याच्यामध्ये आहेत. तर त्या चित्तवस्तू ज्या चांगल्या चित्तवस्तू आहेत त्याला उत्पन्न करणे आहे ना, आणि त्या चांगल्या चित्तवृत्ती घालतात अशी पद्धत पहिला आहे. त्याच्यानंतर वाईट चित्तवृत्ती आहे, त्या वाईट चित्तवृत्ती काय करणे? दाबून ठेवणे आणि चांगल्या चित्तवृत्ती निर्माण करणे. आता अगोदरचे चांगल्या चित्तवृत्ती आहेत त्यालाही प्रोत्साहन देणे आणि पुढेही चांगल्या चित्तवृत्ती निर्माण करणे अशा पद्धतीने. आता त्याच्या पद्धतीने ज्या काही चित्तवृत्ती वाईट आहेत त्यांना दाबून टाकणे आणि चांगल्या चित्तवृत्तीला प्रोत्साहन देणे अशा पद्धतीच्या चित्तवृत्तीचा उत्पन्न सांगणे. आता सम्यक स्मृती म्हणजे काय? तर सम्यक स्मृती म्हणजे जागरूकपणा व विचाराची आवश्यकता असते. आता सम्यक स्मृती म्हणजे जागरूक राहणे, म्हणजे आपल्या विचारावरती काय करणे? जागरूक राहणे असा त्याचा. दुष्ट वाचनावरती पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे. म्हणजे वाईट विचार आहे त्या वाईट विचारावरती एखाद्या दिवसात शिपाई असतो आणि पहारा ठेवतो, तसा पहारा ठेवणे म्हणजे काय आहे? सम्यक स्मृती. परिवाचकांनो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती इत्यादी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर 5 अडचणी बंधने येतात. आता जो व्यक्ती अशा पद्धतीने अष्टांगिक मार्गावरचं आक्रमण करत असतो आहे ना, समाजाच्या मार्गावर जात असतो, त्याला 5 प्रकारचे अडथळे निर्माण येतात. कोणते अडथळे माहिती आहे का? माहित आहे? सांगितले ना? सांगितल्या कोणते? आता इथं आपण मागच्या बाजूला शब्द बदलले होते, दुसरे होते ना. आता बाबासाहेबांनी दुसऱ्या पद्धतीत सांगितलं आहे. कसं काय? थोडे शब्दामध्ये फरक आहे. कोणता आहे? बघा इथं 5 बनत आहे. लोभ, द्वेष आहे ना, आडर, सुस्ती आणि संशय आणि अनिश्चितता हे 5 अडथळे होत. हे 5 अडथळे म्हणजे बंधने होत. हे बंधने जे आहेत हे बंधने दूर करण्याचा मार्ग म्हणजे समाधी. तर हे जे 5 अडथळे ज्याला दूर केले जातात तर तेव्हा त्याला समाधी अशा पद्धतीने. परंतु परिवार सम्यक समाधी म्हणजे समाधी हे लक्षात ठेवा. आता समाधी आणि सम्यक समाधी याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. समाधी म्हणजे काय? की हे 5 अडथळे दूर करणे म्हणजे समाधी होईल. आणि आता समाधी केवळ चित्ताची एकाग्रता असते आणि वरील 5 अडथळ्यांना असा करून ध्यान मार्गातील ते पुढे नेत असते. म्हणजे अशा पद्धतीने समाधी काय करते? जे 5 गोष्टी सांगितले होते त्याला दूर करते आणि मनाची एकाग्रता वाढत पुढे घेऊन जाते. त्याला समाधी अशा पद्धतीने म्हणतात. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरती असतात. आता इथे काय म्हणतात? समाधी काय असते? तात्पुरती समाधी असते. या अडथळ्याला अटकाव देखील तात्पुरताच राहते. सोडणे आणि मनाच्या स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. आता मनाला कसे वळण लावलं पाहिजे? स्थायी वळण, नेहमी चांगल्या गोष्टीची वळण लावता आला पाहिजे. तर अशा प्रकारचे कायमचे वळण लावणे म्हणजे सम्यक समाधी
लावता येईल. अशा पद्धतीने जेव्हा मनाला एकदम वळण लावणे म्हणजे पूर्णपणे मनाला वळण लावणे त्याला म्हणतात सम्यक समाधी. आता समाधी म्हणजे अडथळे फक्त तात्पुरते असतात आणि ते केवळ नकारात्मक स्थिती होय. म्हणजे त्या समाधीमध्ये काय होतात की तात्पुरती समाधी राहते. तर त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतात आणि अनेक अडथळे असल्यामुळे ते समाधी काही क्षणापुरती राहते आणि पुन्हा ते काय होते तुटत जात असेल. तर ती मनाची समाधी नसते. आता त्या समाधीला वळण लावण्यासाठी तिला सम्यक समाधीची वास्तविकता देणे आवश्यक आहे. आता सम्यक समाधी म्हणजे काय? तर सम्यक समाधी म्हणजे मनाची एकाग्रता आणि एकाग्रतामध्ये कुशल विचाराचे शिक्षण देणे होय. तर अशा पद्धतीने सम्यक समाधी म्हणतात. सम्यक समाधी म्हणजे काय? कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे काय? सम्यक समाधी असतो. म्हणून सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याचा व चांगल्या गोष्टीचा नेहमी विचार करण्याची सवय लावते. तर सम्यक समाधी चांगल्या कृती करण्याची आवश्यकता अशी प्रेरणा निर्माण करीत असते. तर अशा पद्धतीने सम्यक समाधी म्हटलं नाही. सम्यक समाधी म्हणजे काय करते? माणसाला सतत चांगले विचार चांगले प्रेरणा देण्याचे काम सम्यक समाधी करत असते. आता भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शील मार्ग. आता भगवान बुद्धाने पहिले प्रवचन सांगितल्यानंतर भगवान बुद्धाने शील मार्गाच्या सद्धर्माचा समजावून सांगितला. त्याच्यानंतर भगवान बुद्धाने शील मार्ग पुढील गुणानुसार दिले आहे. आता याच्यामध्ये भगवान बुद्धाने पारमिता सांगितलेल्या आहे ना. तर पारमिता कोणत्या सांगितल्या गेल्या नाही? शील, दान, उपेक्षा, निष्क्रम, वीर्य, शांती आणि सत्य, अधिष्ठान आणि करुणा आणि मैत्री अशा पद्धतीने या पारमी सांगितल्या. सद्गुणाचा जो माणूस आहे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बुद्ध म्हणतात शील ही पारमिता असली पाहिजे. तर शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टीपासून दूर राहणे आणि चांगल्या गोष्टीचा मनाचा वल लावणे, अपराधाची त्याला लाज वाटणे, शिक्षेची भीती वाटणे इत्यादी गोष्टीचा म्हणजे टाळणे म्हणजे शील म्हणजे पापविमुक्ता. शील म्हणजे काय? पापविमुक्ता. शील म्हणजे चांगल्या गोष्टी करत राहणे, वाईट गोष्टीला दूर काढणे. निष्क्रम म्हणजे काय? एक चुकाचा त्याग करणे. जे आपण जे जीवन जगतो त्याला निष्क्रम. त्याच्यानंतर स्वार्थ किंवा परोपयोगी अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग देणे म्हणजे दान. वीर्य म्हणजे सम्यक प्रयत्न करणे. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी लावून सर्व सामर्थ्याचे पूर्ण करणे म्हणजे काय? वीर्य. शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देता याचे सार होय. द्वेषाने द्वेष समजत नाही तर तो क्षमाशीलतेने शांत होऊ शकतो. तर अशा पद्धतीने शांती म्हटलंय. त्यानंतर सत्य म्हणजे खरे है ना. माणसाने कधी खोटं बोलता कामा नये. सत्य भाषण केलं पाहिजे आणि सत्याचे दुसरे काही असता कामा नये. त्याच्यानंतर अधिष्ठान म्हणजे धैर्य गाठण्यासाठी दृढ निश्चय करणे म्हणजे पक्का निर्णय करणे. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयी प्रेममुक्त दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी किंवा मैत्रीविषयी नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्य प्राण्याविषयी नव्हे तर सर्व जीवनाविषयी बंधू भावना पाळणे. म्हणजे मैत्री म्हणजे काय? सगळ्याविषयी बंधू भावना मैत्री पाळणे अशा पद्धतीने म्हणलं. आता उपेक्षा म्हणजे काय? उपेक्षा म्हणजे औदासीनताहून निहाळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड आणि नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होईल. म्हणजे इथं ज्या ठिकाणी आवडे नाही आणि नावडे नाही त्याच्या मधातली अवस्था असते त्याला म्हणतात उपेक्षा. तर अशा मनाची स्थिती आहे. फलप्राप्तीची विचार न करता परंतु निरपेक्षेने सतत प्रयत्न करीत राहणेच म्हणजे उपेक्षा होईल. म्हणजे आपण जे काम करत आहोत त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा न करता आपण प्रयत्नशील काम करत राहणे. तर अशा पद्धतीने त्याला उपेक्षा अशा पद्धतीने म्हटलं. म्हणून आपल्या पोटीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचा पालन केला पाहिजे. म्हणून त्याला पारमिता असे म्हणतात. पारमिता म्हणजे पूर्णत्वाची अवस्था असे त्याचा अर्थ आहे. आता भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण. आता भगवान बुद्धाने आपला धम्म यातील विषय समजावून सांगितल्यानंतर प्रवचकांना विचारलं की व्यक्तिगत बुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? तर त्या प्रवचकांना उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्धाने विचारलं लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटी बोलणे याविषयी व्यक्तिगत बुद्धीचा पाया ढासत नाही काय? म्हणजे इथं भगवान बुद्धाने सांगितलं नाही जर लोभ ठेवला, अज्ञान ठेवला, प्राणहत्या केली, चोरी केली, अभिचार केला, खोटं बोललं याच्यामुळे माणूस
शुद्ध म्हणजे अपवित्र होत नाही का, अशा पद्धतीने प्रश्न केला. वाईट गोष्टीवरती ताबा ठेवता यावं म्हणून व्यक्तिगत शुद्धीत चरित्र त्याने वाढवलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडून वाईट गोष्ट नाही झाली पाहिजे म्हणून त्याने या चांगल्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. म्हणून यामध्ये माणसाच्या व्यक्तिगत शुद्धी नसेल तर चांगल्या गोष्टी त्याच्याकडून साधन होऊ शकणार नाही. आणि परिवाचकाने उत्तर दिले आपण म्हणतात ते बरोबर आहे. आणखी असे की दुसऱ्याचा गुलाम करण्यात किंवा त्याच्यावर सुद्धा गाजवण्यात लोकांना हरकत वाटत नाही. दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही वाटत नाही. माणसे एकमेकाची सदाचारी वागत नाही. हे त्याचे कारण नव्हे काय की परिवारक म्हणाले बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्याचं काय करतात म्हणजे दुसऱ्यांना गुलाम करण्याचा प्रश्न करतात, गुलाम करण्याचा लोक तो ठेवून त्याला म्हणजे दुःखी कष्ट केल्याचा प्रश्न करतात. म्हणजे हे प्रकार काय आहे की हे माणसाला दुःखी करण्याचे कारण आहे का, परिवारकाला सांगितलं हो बरोबर आहे. आणि प्रत्येकाने अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्म, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या सदाचाराचा अवलंब केल्यानंतर एक माणूस दुसऱ्या माणसातील आणि त्याच्या अन्यायाचा आणि अनुमानितता दूर होणार नाही का. म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाचा जो अन्याय दूर करतो तो सदा अष्टांगिक मार्ग पालन केल्यानंतर जो लोकावरती अन्याय अत्याचार होता दूर होणार नाही काय. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्यांनी सुद्धा या परिवारकाबद्दल हो बरोबर आहे. शील आणि सद्गुरूचा मार्ग उल्लेख करून दुसऱ्याने सांगितलं गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करणे आणि सर्वांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय. आता जे काही हतबल आहेत कमजोर लोक आहेत त्यांनासाठी गरीब लोकांचं दुःख नष्ट करण्यासाठी दान आवश्यक नाही काय. तर त्याने सांगितल्यानंतर म्हणून दारिद्र्यातून आणि दुःखातून मुक्त होणे हे त्यातून दूर करणे हे करुणा आवश्यक नाही काय. म्हणजे हे जे काही लोक दारिद्र्यात आहेत दुःखी आहेत तर त्याला जर त्यातून बाहेर काढायचं आहे तर ते करुणा आवश्यक नाही का. त्याच्यानंतर निस्वार्थ करण्यासाठी कार्यावर निष्काम भावाची आवश्यकता नाही काय. म्हणजे आता निस्वार्थपणे हे कार्य करण्यासाठी त्याला निष्काम भावना आवश्यक नाही का. म्हणजे त्याच्या मनामध्ये आसक्ती नसणे आवश्यक नाही का. त्याच्यानंतर वैयक्तिक लाभ होत नसला तरी सतत प्रयत्न राहण्याची उपेक्षा आवश्यक नाही का. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर दुसऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक नाही का. अशा पद्धतीने सुद्धा म्हणून माणसाने प्रेम करणे आवश्यक नाही काय. तर हे या सगळ्या गोष्टीला त्या परिवारकाने म्हणतात होय बरोबर आहे आपण म्हणतात ते. याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणतो केवळ प्रेम पुरेसं नाही तर खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. आणि मैत्री ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवता विषय नव्हे तर सर्व प्राणाविषयी बंधुभावना वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. तर अशा पद्धतीची मानवापुरती मर्यादित न राहता पूर्ण पद्धतीने मैत्रीत राहिली पाहिजे. म्हणजे पूर्ण मानव वाच्यापतीच नाही तर ते पशु प्राणी या सगळ्यापती मैत्री काय असली पाहिजे असली पाहिजे. आणि मैत्री म्हणजे कोणाबद्दलही माणसाच्या मनात द्वेष भावना न उत्पन्न होणे आणि आनंदी आणि आनंदाने मैत्री भावना आहे असे मी अशा पद्धतीने म्हणतो. तर असं सर्व सांगितल्यानंतर आता परंतु हे सद्गुणाचे आचरण करण्यासाठी प्रज्ञेची जोड आवश्यक नाही काय. आता इथं प्रज्ञा सुद्धा सांगितले गेले. आता बुद्धाने विचारले प्रज्ञा आवश्यक नाही काय. प्रवचकाला काहीच उत्तर देता आलं नाही कारण प्रवचक म्हणजे काही समजलं नाही. तर अशा पद्धतीने त्याने उत्तर देण्यासाठी भगवान बुद्धाने मग पुढे म्हणलं दुष्कर्म न करणे, वाईट गोष्टीचा न विचार करणे, उपजीविकेसाठी मार्गाचा अवलंब न करणे आणि वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काही न बोलणे हे चांगल्या माणसाचे अनंत गुण होत. परिवारक म्हणाले होय. आता अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्याने म्हणलं की दुसऱ्यांना दुखापत न करणे, दुसऱ्याचा वाईट न बोलणे किंवा म्हणजे वाईट मार्गाने न जाणे. तर अशा पद्धतीने चांगल्या गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत तर ते परिवारक ते चांगल्या गोष्टी आहेत. तर परंतु आंधळेपणाने सत्कृती करणे हे उचित आहे. म्हणजे एखाद्या माणसाने म्हटलं की मी चांगलं काम करतो तर चांगलं काम करतो म्हटल्यानंतर तो जर आंधळा असेल तर चांगलं काम करणार आहे काय. म्हणजे आता बुद्धीची गोष्ट करतो त्याच्याकडे बुद्धीच नाही की तू चांगलं काम करणार आहे का. ते त्याला चांगलं वाईट काय समजणार नाही. तर अशा पद्धतीने मी म्हणतो ते पुरेसं नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं नाही तर की त्याला आंधळेपणाने काम करण्यासाठी चांगलं करण्यासाठी ते पुरेसं नाही. तर भगवान बुद्ध त्या पूर्वीच्या म्हणतात तर ताने मूल जसं एखादं ताना मूल आहे ते ताना मूल आहे तर त्याला वाईट काय समजते काय. त्याला वाईट काय समजत नाही पण तो वाईट काम करतो का नाही करत. मग ते ताना मूल का पवित्र आहे का. तानामूल पवित्र आहे का म्हणजे अरंत आहे का नाही. तर माणसाला इथं काय आहे की ते तानामूल आहे त्याला फक्त आयुष्य दूध पिण्यापेक्षा दुसरं काही त्रास कोणाला देत
नाही. मग याचा अर्थ तो मुलगा एक सदाचारी नाही असं आपण म्हणता येईल का? नाही, कारण त्याच्यामध्ये ती गोष्ट नाही आहे. तो भले काय तर म्हणजे वाईट कृत्य करत नाही आहे, पण त्याच्याकडे जे बुद्धी आहे ते बुद्धी काय प्रज्ञावान झालेला नाही, त्याची बुद्धी काय समजेल बुद्धीची नाही, अशा पद्धतीने आहे. म्हणून इथं काय म्हटलं नाही की एखादा माणूस आहे त्याला प्रज्ञेची कसोटी सद्मार्गाचे गुण अवतरले असले पाहिजे, म्हणजे प्रज्ञेनुसार तो सद्मार्गावरती असला पाहिजे. म्हणून हे समज आणि बुद्धी हे प्रज्ञेचे दुसरे स्थान आहे. म्हणजे त्याला समज असली पाहिजे आणि त्याचं आकलन झालं पाहिजे, हे त्याला प्रज्ञेची सांगतात. अशा पद्धतीने प्रज्ञा ही पारमिता ही इतकी महत्वाची आवश्यकता आहे की याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. आता इथे काय म्हटलं नाही, दान तर आवश्यक आहे, पण दान आवश्यक आहे पण ते प्रज्ञा नसेल तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून करणं आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करण्याचा वाईट परिणाम, वाईट गोष्टी आधार देण्याचा संभव आहे. आता इथे काय म्हटलं नाही, दानही आवश्यक आहे, प्रज्ञा आवश्यक आहे, म्हणजे दानही आवश्यक आहे, करूनही आवश्यक आहे, पण प्रज्ञा नसेल तर त्याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीवर उतरली पाहिजे. शहाणपण हेच प्रज्ञा पारमितेचे दुसरं नाव. आता शहाणपण म्हणजे काय? प्रज्ञा पारमिता. आता शहाणपण कशाला म्हणतात? शहाणपण कशाला म्हणतात? ठीक आहे. माझे असे म्हणणे आहे की अकुशल कर्म कोणते आणि ते कर्म कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे, या कुशल कर्म कोणते आणि ज्ञान जाणीव असणे आवश्यक आहे. याप्रमाणे कुशल कर्म कोणते आणि अकुशल कर्म कोणते याचे ज्ञान असले पाहिजे. अशा ज्ञानाची वाट चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणून म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यकता गुण आहे. एका माणसाला चांगलं कोणतं वाईट कोणतं हे त्याला समजता आलं पाहिजे, आणि ते समजत नसेल तर त्याच्याकडून चांगली कृती होईल हे काय सांगता येत नाही. नंतर प्रयोजन उत्तर देताना भगवान बुद्ध म्हणाले, माझा धम्म हा निराशावादी असे तुम्ही म्हणण्याची संभवता आहे, कारण तो दुःखाचं अस्तित्व सांगतो म्हणून. पण मी असं सांगतो की माझा धम्म हा दृष्टिकोन, म्हणजे अशा पद्धतीने असा दृष्टिकोन ठेवणे चुकीचं आहे. म्हणजे भगवान बुद्धा तुम्ही समजा काय म्हणजे भगवान बुद्ध तुम्ही समजा माझा धम्म हा निराशावादी असं तुम्ही समजा, पण असा दृष्टिकोन ठेवणे काय चुकीचं आहे. कारण काय की माझा धम्म हा दुःखाचं अस्तित्व मानतो, यात काही शंका नाही, पण त्या दुःखाचं निरासनही करण्यात तेवढा जोर देतो है ना. म्हणून माझ्या धर्मामध्ये मानवी जीवनाचे जे काही उद्देश आहेत या दोनाचाही अंतर्भाव आहे. म्हणजे दुःखही सांगते आणि दुःखाचा नष्ट करते. माझ्या धर्माचा हेतू अविद्या नष्ट करणे आहे, आणि अविद्यामध्ये माणसाच्या दुःखाचे अस्तित्वाचं अज्ञान होय, आणि त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो. कारण तुम्हाला हे मान्य आहे की नाही, की परिवाचक म्हणाले आम्हाला ते मान्य. अशा पद्धतीने भगवान बुद्धांना धम्म सांगला आणि परिवाचकांना ते मान्य झालं. आता परिवाचकाची काय आहे प्रतिक्रिया. आता भगवान बुद्धांनी त्यांना एक नवीन असा मार्ग सांगितला. आता या परिवाचकाने कुठंही कोणाकडे एवढं त्यांनी आवश्यक आलं, पण असा नवीन मार्ग त्यांना कुठंही दिसला नाही. तर जिकडे तिकडे गेल्यानंतर यांना जे जुने साठे विचार होते म्हणून त्या पूर्वजकांनी ताबडतोब त्यांना विचार केला. तर अशा पद्धतीने जीवनदृष्टीचा नवीन मार्ग आजपर्यंत आम्ही पाहिला नाही. आजपर्यंत इतिहासामध्ये आम्ही त्याचा पाहिलेला नाही, आणि हा खरा धम्म पाया कोणत्याही धर्मसंस्थकाने सांगितला नाही. जगाच्या इतिहासात कोणाही असा संस्थापक झाला नाही त्याने दुःख आहे आणि दुःखाचा जे उद्देश आणि दुःखाचा नष्ट करण्याचा मार्ग सांगितला नाही. म्हणून यापूर्वी इतका सरळ, साधा आणि अद्भुत मनुष्याला आवश्यक असा मार्ग कोणीही सांगितला नाही. या धर्मामध्ये माणसाची जी शक्ती आहे ती माणसाच्या मनामध्ये आहे. ईश्वर, परमेश्वर, मनोत्तर जीवन आणि श्रद्धे याच्यापासून ते निराळी आहे, आणि त्याचा विरोधक असा मार्ग इथं सांगितला गेला नाही. जगाच्या इतिहासात असा कोणताही मार्ग सांगितला नाही. तर त्या मार्गामध्ये साक्षात्कार म्हणजे साक्षात होण्याचा आणि त्याच्या पद्धतीने तो होणार आहे. तर इथं जे काही सांगितलं गेलं नाही त्या म्हणजे ईश्वराची आज्ञा आणि त्याची पूजा एवढ्याच गोष्टी आपल्याला इथं सांगितल्या गेल्या नाही. तर अशा पद्धतीने त्याने सांगितलं. तर जगाच्या इतिहासामध्ये मोक्ष आहे, तर त्या मोक्षाचे वरदान आहे जे माणसाने सप्रत्वाने मिळवून या पृथ्वीवरच नाही तर या सगळ्या मोक्षातून तो परिपूर्णता सांगितलेली आहे. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धांचे मोक्षाचा मार्ग सांगा. मोक्ष म्हणजे काय? निर्वाणाचा.
तर अशा पद्धतीने सगळ्या लोकांनी मोक्षाचा मार्ग सांगितला तो ईश्वर परमेश्वराचा सांगितला, पण भगवान बुद्धांनी जो मोक्ष सांगितला हा या स्तुती तलावरचा सांगितला. इथंच आपल्याला लक्ष पाहता येतो, इथंच आपल्याला निर्वाह साधता येतो. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा हा धम्माचा जो धम्मात प्रवचन ऐकल्यानंतर प्रवचकाने अशा पद्धतीने काय केले आपल्याला भावना व्यक्त केल्या. आणि हा अत्यंत नैतिकतेचा मार्ग हा भगवान बुद्धाने त्यामध्ये काढला. आणि भगवान बुद्धाचा हा नवीन मार्ग एक प्रकारचा नवीन जीवन जगण्याचे तत्व आणि अशा पद्धतीचे हे तत्व सगळे बंधनातून मुक्त करण्याचा आणि भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाजाला एक नवीन समाज सुधारक हा जगाला मिळाला. अशा पद्धतीने जगामध्ये नवीन मार्ग मिळाला, नवीन धर्म मिळाला आणि भगवान बुद्ध हे नवीन समाज सुधारक म्हणून या जगाला सुद्धा मिळाले. आणि भगवान बुद्धाचा विषयी जो काही आधार आहे तो आधार त्याच्या गेला आणि म्हणून त्याने मग ते भगवान बुद्धाला ताबडतोब शरण गेले आणि ते शरण आल्यानंतर त्यांना श्री शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्यांना त्याची विनंती मान्य केली. कसे ते लोक म्हणाले आम्हाला शिष्य म्हणून स्वीकार करा. अशा पद्धतीने भगवान बुद्धा त्याने विनंती केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकार केला. आणि अशा पद्धतीने स्वीकार केल्यानंतर त्यांना यही भिक्खवे म्हणून त्याला भिक्खू म्हटले आणि अशा पद्धतीने ते मग भगवान बुद्धाचे भिक्खू बनले. आणि अशा पद्धतीने त्यांना एक प्रकारची ओळख मिळाली. तर त्या 5 परिवजकांना मग पंचवर्गीय भिक्खू अशा पद्धतीने म्हटले. आणि हा जो धम्म उपदेश दिला या उपदेशामुळे त्यांना पहिला उपदेश म्हणून धम्मचक्र प्रवर्तन सूत्र अशा पद्धतीने म्हटलं गेलं. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना सांगितले. आजचा मार्ग समजला का? समजला काय काय झालं आजच्या यामध्ये? हा, इथं सुरुवात करून झाली. तो ब्रह्म आला, ब्रह्माने सांगितलं तुम्ही आनंदित राहा, खुशी व्हा, बुद्ध तुम्हाला धर्म सांगणार आहे. अशा पद्धतीने झालं. त्याच्यानंतर भगवान बुद्ध मग त्या 5 प्रवचकाखाली धर्म सांगण्यासाठी गेले. पहिल्यांदा त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला, पण जसं भगवान बुद्ध गेले त्याच्यानंतर त्यांचं स्वागत केल्यानंतर भगवान बुद्धाला मग त्यांनी विचारलं आपण म्हणजे जे मार्ग आहे म्हणजे जो कायाक्लेशाचा मार्ग आहे त्याच्यावर विश्वास आहे का अशा पद्धतीने. मग भगवान बुद्धा सांगतात जगामध्ये 2 टोक आहेत, एक कायाक्लेशाचा आहे आणि सुखोपभोगाचा आहे, असे 2 टोक आहेत. या दोन्ही टोकाला सोडून मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं. आणि अशा पद्धतीने सांगितल्यानंतर मध्यम मार्ग म्हणजे काय? हा प्यायचं नाही आणि जास्त क्लेश करायचे आवश्यक गरज आहे तेवढं राहिलं. अशा पद्धतीने मध्यम मार्ग सांगितला. आणि त्या मध्यम मार्ग सांगितल्यानंतर भगवान बुद्धाने मग त्यांना पहिले प्रवचन दिलं. त्या प्रवचनामध्ये सांगितलं तर काय म्हटलं की जगात दुःख आहे आणि ते दुःख नष्ट करणे काय आहे? भगवान बुद्धाच्या धर्माचा मार्ग आहे. म्हणून एखाद्या माणसाला जर चांगल्या पद्धतीचं बनायचं असेल तर त्याने काही तत्व पालन केलं पाहिजे. कोणते? त्याला शील म्हणतात. असं शील पालन केल्याने माणसाला चांगल्या गोष्टीचा लाभ होतो. तर भगवान बुद्धांनी इथं सांगितलं नाही हा माणूस एवढा पतित आहे तर तो एक गुलाम आहे, पण त्या गुलाम असल्यानंतर तुला त्याला काही समजत नाही, आपण कैदी वगैरे तुझा समजत नाही अशा पद्धतीने. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याची एक ओळख करून दिली, त्याला शील सांगितलं, त्या शीलाने चांगला मार्ग बनला म्हणजे चांगला माणूस बनू शकतो अशा पद्धतीने, चांगला समाज बनू शकतो अशा पद्धतीने सांगितलं. त्याच्यानंतर भगवान बुद्धाने सांगितलं मध्यम मार्ग म्हणजे काय. मध्यम मार्गामध्ये भगवान बुद्धाने अष्टांगिक मार्ग सांगितलं. हा अष्टांगिक मार्ग तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर भगवान बुद्धाने 10 पारमिता सांगितल्या आणि ह्या 10 पारमिता माणसाला सत्पुरुषी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने सांगितलं. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितल्यानंतर या 10 पारमिता सांगितल्या आणि 10 पारमिता सांगितल्यानंतर भगवान बुद्ध सांगतात की राग दोष लोभ या सगळ्या माणसाला तृष्णा निर्माण करतात आणि याच्यातून तो माणूस राहतो. तो माणूस दुःखी राहिल्याशिवाय राहत नाही, कष्टी राहिल्याशिवाय राहत नाही, या सगळ्या त्याला नष्ट करावा लागतील. म्हणून याच्यासाठी सदाचर्माचा मार्ग त्याला काय आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाने हा धम्म त्यांना सांगितला. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितल्यानंतर त्या प्रवचकाने काही त्यांची मत व्यक्त केलं आणि त्याने सांगला का खरोखरच आज चांगला धम्म आहे, माणसाला नवीन प्रकारचा धम्म असा कोणीही सांगितला नाही आणि माणसाला या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग कोणीही सांगितला नाही. अशा पद्धतीने त्या परिवाजकाला सांगितले आणि ते परिवाजक भगवान बुद्धाला शरण आले आणि ते 5 परिवाजक म्हणून प्रसिद्धीत आले. अशा पद्धतीचा आजचा भाग आपण इथं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, समजला?